लाडकी बहीण योजनेवरून देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू झाली। प्रचार सभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लाडकी बहीण योजनेच्या नावे मतं मागताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चांगलाच समाचार घेतलाय। बहिणी उपस्थित आहे 7 तारखेचं आवाहन करायचे आधी तुम्हाला सगळ्यांना लाडक्या बहिणी आहेत इथं सगळ्या ते GR वर सही कोणाची माहिती आहे का? जे तुमचा आदेश निघाला तुम्हाला पैसे देत महिन्याला 1500 रुपये ते अजितदादांचा आहे त्यांनी सही केल्याशिवाय मिळाली। दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर मताच्या रूपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्यायचं काम करावं एवढीच विनंती तुम्हाला। ज्या लोकांनी हे सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न केले, ज्या लोकांनी या सरकार निवडून जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळी लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे, ही निवडणुकीपुरती योजना आहे। ही भाषणं कुणाची होती? आता जे सांगतात त्या खासदार मोदयांची भाषणं ऐकून काढून बघा। त्यावेळी सांगितलं की फसवी योजना आहे। याच्याबद्दल यांना प्रेम कधीपासून या योजनेला आलं? त्यामुळं माझी या माध्यमातून आपल्यामधून त्यांना सांगणं आहे की लाडकी बहीण योजना ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारची आहे। त्याला बाहेरच्या लोकांनी सांगायची आवश्यकता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।